गुड मॉर्निंग गाईज। आज मंगळवार, सकाळी सकाळी काय करायचं विचार करत बसले होते, तर झालं असं की भाजीला काहीच नव्हतं, म्हणून मी बटाटे काढले आणि सरळ पातळ पातळ काचऱ्या कापून घेतल्या। आता इथे मी तेलावर फोडणीला जिरे, मोहरी, हिंग घातलं, जे माझा आवडता आहे, आणि त्यावर उभाच पण जाडसर असाच कांदा कापून घेतला। थोडासा चरचरीत कांदा याच्यात चांगला लागतो, मग तो कांदा चांगला परतवून घेतलाय आणि परतवून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं परतताना मीठ घातलं, म्हणजे कसं जरा लवकर मऊ होईल आणि खूप मऊ करायची पण गरज नाहीये आपल्याला। एक थोडासा कलर चेंज झाला की त्यानंतर मी लगेचच त्याच्यामध्ये बटाट्याची जे पातळ कापं करून ठेवली होती ती घालून घेतली। आता तुम्ही इथे बघू शकाल, मीठ घातल्यावर लगेचच त्याचा कलर बदलला। इथे मी आता बटाट्याची कापं घालून घेतली आणि त्यावर मग नंतर घातलंय हळद, तिखट आणि धणे पावडर। तिखट म्हणजे आपलं हे साधं तिखट जे असतं, मिरची पावडर ती घातले, तिखा लाल, आणि धणे पावडर। तर हे सर्व घालून छान मी मिक्स करून घेतलं। त्यावर झाकण घालून घ्यायचंय आणि पाणी ठेवायचं झाकणावर। वाफेवर एकदा ही भाजी शिजली की थोडीशी खाली लागेल असं बघायचं, म्हणजे थोडी करपलेली असली की ती टेस्टी लागते। तर अशी ही माझी आज सकाळी सकाळी गडबड होतीये भाजीची। काय करायचं कळत नसलं की ही पटकन होणारी भाजी आहे आणि टेस्टला पण अतिशय छान लागते, आणि उरल्यावर ब्रेड बरोबर पण ही खाऊ शकतोय टोस्ट करून। तर कशी वाटली सांगायला विसरू नका। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जमेल तशी भरपूर कोथिंबीर मात्र भाजीवर घालत चला, कारण माझ्या नवऱ्याला तर खूप आवडते। त्याला कोथिंबीर नसेल भाजीत तर अजिबात चालत नाही। हे पहा, मी अगदी पेरूनच टाकते कोथिंबीर। तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करताय ना, नक्की करा, आणि आजचा लंच बॉक्स कसा वाटला तो सांगायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।